दुसरा प्रश्न असा की काही काहींचे आपण डोळे बघितले तर कलर त्या डोळ्यांचे वेगवेगळे असतात, काही काहींचे एकदम घारे डोळे असतात, काहींचे डार्क ब्राऊन. तर अशा काही गोष्टी पण तुम्हाला विचार कराव्या लागतात का या गोष्टींचा काय नाही, विचार? कोणाचा पण कुठला पण कलरचा डोळा होणार. ते ब्राऊन कलर ग्रीन कलरचा समोर एक ट्रान्सपरंट विंडो असते, ते बुबुल, ते कॉर्निया म्हणतात, ते त्याच्यावर लेझर काम करतात. जे हार्डवर्क करतात लोक, जनरली डबेवाले असतील किंवा हमाल असतील किंवा आणखीन कोणीतरी, जर त्यांना अशा प्रकारची लेझर सर्जरी करायची असेल, मला वाटते त्यांच्यासाठी जास्ती इम्पॉर्टंट आहे. जे लोक ट्रेनमध्ये रोज चढतात ते मी विचारतात त्यांना की तुम्ही -1 -2 आहे, नंबर एवढं नाही आहे, कशासाठी तुम्ही आलं. ते मला विचारतात, डॉक्टर तुम्ही कधी चढलं ट्रेनमध्ये चष्मा घालून? पहिला तर चष्मा तुटते त्यांना, डे टू डे प्रॉब्लेम्स येते आहे चष्माचा. आय थिंक इट इज त्यांच्यासाठी जास्ती फायदा आहे. डॉक्टर, तुम्ही मेन्शन केलं की भारतामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावर या आय सर्जरीज होतात, लॅसिक आय सर्जरीज. पण जर आपण पूर्ण जगभरामध्ये पाहिलं तर ही कशा प्रकारे डेव्हलप झालेली आणि गेले 5-7 वर्षात भारतात आलेली कन्सेप्ट? ही पहिली मशीन भारतात 1991 मध्ये आली आणि माझं सौभाग्य आहे की माझा अनुभव एवढं 23 वर्ष आहे हे याच्याबरोबर. आत्ता तर तुम्ही बघणार जगात वर्षात 20 लाख ऑपरेशन होते, 20 लाख. काही देशात जपानमध्ये 1-2 सेंटर आहे, डे अँड नाईट चालू आहे, कारण जपानमध्ये ऑलमोस्ट 60% पॉप्युलेशनला हे बिमारी आहे, लांबची चष्मा, मायोपिया म्हणतात त्याला. त्यांना लांबचं दिसत नाही, चष्मा घालतात. तर तिकडे पैशाचा कमी प्रॉब्लेम आहे आणि ते लोक मोटिवेटेड आहे करायला. तर हे आत्ता एस्टॅब्लिश सर्जरी आहे. लोकांना भीती आहे, थोडं इग्नरन्स आहे. हे तुमचं जसं चॅनल आणि इन्फॉर्मेशन त्यांना भेटलं तर त्यांची भीती कमी असणार, त्यांना नॉलेज भेटणार, इन्फॉर्मेशन भेटणार की हे होऊ शकते. तर मला वाटले पुष्कळ लोकांचा फायदा होणार. बरोबर डॉक्टर, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की बऱ्याचशा लोकांना याचा फायदा होऊ शकतो जर इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचली. डॉक्टर शशी कपूर यांनी आपल्याला आताच माहिती दिली की लेसिक आय सर्जरी कशा प्रकारे असते आणि एकंदरीतच डॉक्टर कपूर यांनी पेशंटच्या मनात जी भीती असते ती भीती दूर करण्याचा, ती भीती बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला.